नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, आज आपण मराठी व्याकरणातला एक बेसिक टॉपिक जो आहे कर्ता आणि कर्म याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार मित्रांनो. नेमकं वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा, वाक्यातलं कर्म कसं ओळखायचं याची सविस्तर अशी आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती जाणून घेतो मित्रांनो. चला तर बघूया मग वाक्यातला कर्ता व कर्म कसा ओळखायचा आहे. पहिल्यांदा बघूया बघा रे, कर्ता कसा ओळखायचा. मित्रांनो बघा रे, पहिल्यांदा कर्ता ओळखत असताना तुम्हाला नेमकं कर्ता कशाला म्हणायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, वाक्यातला कर्ता म्हणजे कोण आहे, तर कर्ता म्हणजे वाक्यातला क्रिया करणारा घटक आहे. बघा रे, कोण आहे, क्रिया करणारा घटक आहे. बघा, वाक्यातला कर्ता म्हणजे कोण आहे, क्रिया करणारा घटक. वाक्यामध्ये जो कोणी क्रिया करतो त्याला काय म्हणायचं रे, कर्ता असं म्हणायचं आहे. बघा रे, वाक्यामध्ये जो कोणी क्रिया करतो त्याला काय म्हणायचं रे, कर्ता असं म्हणायचं. बघा, आणि कर्त्याची दुसरी एक व्याख्या बघा रे, वाक्यातल्या क्रियापदाने, कुणी रे, क्रियापदाने. बघा, दर्शवलेली क्रिया जो कोणी करतो. बरे, वाक्यामध्ये कर्त्याची कॉमन व्याख्या आहे, क्रिया जो कोणी करतो त्याला काय म्हणायचं रे, कर्ता असं म्हणायचं. बघा रे, मग ही कर्त्याची क्रिया आहे, कुणी दर्शवली रे, क्रियापदाने दर्शवली आहे. या क्रियापदाने दर्शवलेली क्रिया जो कोणी करतो त्याला कर्ता असं म्हणायचं आहे. दोन व्याख्येमधून तुम्हाला एक अंतिम गोष्ट लक्षात आली असेल, वाक्यातली क्रिया जो कोणी करतो त्याला कर्ता असे म्हणतात. अशी कर्त्याची व्याख्या मित्रांनो. अलीकडच्या काळामध्ये प्रश्न हे कर्त्याच्या व्याख्येवरती किंवा व्याख्येच्या स्वरूपावर प्रश्न परीक्षेत विचारले. वगैरे त्याच्यामधला पहिला प्रश्न बघा मित्रांनो, आता कर्ता कसा ओळखायचा उदाहरणाद्वारे आपण बघूया. वगैरे उदाहरणाच्या द्वारे आपल्याला बघायचंय नेमकं वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा आहे. बघा मित्रांनो, बघा, गणेश पुस्तक वाचतो या वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा. बघा, गणेश पुस्तक वाचतो. क्रियापद पहिल्यांदा भेट घ्यायची तुम्हाला. बघा, वाक्यातला कर्ता ओळखत असताना पहिल्यांदा कुणाची भेट घ्यायची, तर क्रियापदाची भेट घ्यायची. मित्रांनो, वाक्यातलं क्रियापद कोण आहे. बघा, गणेश पुस्तक वाचतो हे वाक्यातलं कोण आहे, क्रियापद आहे. बघा, क्रियापद म्हणजे कोण असतंय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक घटक असतो. बघा, गणेश पुस्तक, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का, नाही होत. वाक्याचा अर्थ कोण पूर्ण करणार आहे, वाचतो हा शब्द पूर्ण करतोय. मग वाचतो हा शब्द कोण आहे, वाक्यातला क्रियापद आहे. बघा, क्रियापदामध्ये दोन गोष्टी असतात, पहिल्यांदा असतो धातू आणि नंतर असते वगैरे प्रत्यय असतो. मग वाचतो या क्रियापदामध्ये वाच हा धातू आहे. कोण रे, वाच हा धातू आहे. बघा, आणि प्रत्यय कोणता आहे रे, तो हा प्रत्यय. बघा रे, कोणता प्रत्यय आहे, तो हा प्रत्यय आहे. वाच धातू आहे, त्याला नारा ऑब्लिक नारी ऑब्लिक नारे हे प्रत्यय जोडायचे आणि त्याला कोणी प्रश्न विचारायचा. कुणी प्रश्न विचारणार आहे, कोणी प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, वाक्यामध्ये जर पुल्लिंगी घटक असेल तर नारा लावायचे, स्त्रीलिंगी घटक असेल तर नारी लावायचा आहे, आणि नपुंसकलिंगी किंवा अनेक वचनी घटक असेल तर नारे लावायचा आहे. तुम्ही काही लावा, काही फरक पडणार नाही. मग आपल्या क्रियापदामधला धातू आता वाच, मेला म्हणलं या धातूला वाचणारा कोण. बरे, वाचणारा कोण, वाचणारा कोण आहे रे, गणेश आहे. बघा, गणेश हा वाक्यातला कोण झाला रे, कर्ता झाला. बघा रे, कर्ता झाला. वाक्यातलं पहिल्यांदा क्रियापदाची वेळ घ्यायची, क्रियापदामधला धातू काढायचा, धातूला नारा नारी नारे, पुल्लिंगी शब्द असेल तर नारा लावायचं, स्त्रीलिंगी असेल तर नारी लावायचं, नपुंसकलिंगी किंवा अनेक गोष्टी तर नारा लावायचं, आणि कोणी प्रश्न विचारायचा. वाचणारा कोण आहे, मग गणेश आहे. बघा, गणेश आहे. वाक्यातला तुम्हाला कर्ता मिळेल. काय मिळेल रे, कर्ता मिळेल. बघा, कर्ता. अशा प्रकारे वाक्यातला कर्ता ओळखायचा. पुढचं वाक्य पाहिजे आता, सिंधू गाणी गाते. आता सिंधू गाणी गाते या वाक्यामध्ये बघा क्रियापद कोण आहे रे, गाते आहे. बघा, कोण आहे रे, गाते आहे. बघा, मग क्रियापदामध्ये दोन गोष्टी असतात, आपण बघितलेलं आहे. क्रियापदामध्ये पहिल्यांदा कोण असतं रे, धातू, नंतर कोण असतं रे, प्रत्यय. मग याच्यामधला धातू कोण आहे, अलीकडे कोण असतंय, धातू, नंतर कोण असतंय, प्रत्यय. क्रियापदामधला धातू घेतला आपण वगैरे, गा धातू आहे. कोण आहे रे, गा. आता इकडे स्त्रीलिंगी घटक आहे म्हणून नारी प्रत्यय लावा. गाणारी कोण असा प्रश्न तुम्ही विचारला तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. बघा, सिंधू. कोण मिळणार आहे, सिंधू. सिंधू हा वाक्यातला कोण झाला रे, मग कर्ता झाला. बघा, कर्ता. पुन्हा एकदा बघा, कर्ता नेमका कसा ओळखायचा. पहिल्यांदा भेट घ्यायची क्रियापदाची, क्रियापदामधला धातू काढायचा, धातूला नारा नारी नारे याच्यामध्ये आपण स्त्रीलिंग घटक होता नारी जोडलं, गाणारी कोण होतं, मग सिंधू होतं. बघा, सिंधू होतं. वाक्यातला कर्ता मिळाला आपल्याला सिंधू. मित्र, आता बघा तुला सिंधू कर्ता मिळाला,
पण सिंधूचा अर्थ काय रे? सिंधू म्हणजे कोण आहे रे? समुद्र आहे मित्रा. काय आहे? समुद्र आहे बघा. समुद्राला सिंधू असे म्हणतात, समुद्रालाच रत्नाकर असे म्हणतात, समुद्रालाच काय म्हणायचं रे? अर्णव असे म्हणतात. रे रत्नाकर आहे याला समानार्थी शब्द, यालाच अर्णव आहे. हे सगळं समुद्राचे समानार्थी शब्द बघा सिंधूसाठी वापरण्यात आलेले. गाणारी कोण होती मग? सिंधू होती. अशा प्रकारे वाक्यातला तुम्हाला कर्ता ओळखायचा आहे. पुन्हा एकदा बघा रे, कर्ता ओळखण्याची नेमकी पद्धत काय आहे? पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो. पहिल्यांदा भेट कुणाची घ्यायची रे? क्रियापदाची भेट घ्यायची. क्रियापदातला मूळ काय करायचा रे? धातू बाहेर काढायचा. त्या धातूला बघा पुल्लिंगी घटक असेल तर नारा जोडायचे, स्त्रीलिंगी घटक असेल तर नारी जोडायचे, आणि नपुंसकलिंगी घटक किंवा अनेक वचनी घटक असेल तर नारे जोडायचे बघा. आणि यापैकी योग्य प्रत्यय जोडून त्याला कोणी प्रश्न विचारायचा आहे. मित्रा तुला वाटेल की आता नेमकं मी नारा जोडू का नारी जोडू का नारे जोडू, मला कळत नाही सर पुल्लिंगी कोण आहे, स्त्रीलिंगी कोण आहे किंवा अनेक वचनी कोण आहे. तू यापैकी कोणताही प्रत्यय जोडलास तर काही फरक पडणार नाही. उत्तर तुला जे मिळायचंय तेच मिळणार आहे. नेमकं वाक्यातला कर्ता मिळणार आहे. नारा नारी नारे यापैकी योग्य प्रत्यय जोड आणि कोणी प्रश्न विचार, तुला काय मिळणार आहे रे? कर्ता मिळणार आहे वगैरे. कर्ता मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल बघायला घ्यायचं, पोलिसांनी चोराला पकडले म्हणले. काय म्हणाले? पोलिसांनी चोराला पकडले. वाक्यातलं क्रियापद कोण आहे रे? पकडले हे क्रियापद आहे. पकडले हे क्रियापद आहे. याच्यामधला धातू कोण आहे रे? पकड. मला नारे प्रत्यय लावला रे. पकडणारे कोण? पकडणारे कोण आहे रे? पोलीस आहे. मित्रा कोण आहे रे? पोलीस. पोलीस हा वाक्यातला कोण झाला रे? कर्ता झाला बघा. कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला. बघा धातू घेतला पकड, धातू कोण घेतला रे? पकड धातू घेतला आणि त्याला नारे प्रत्यय लावला. कोणी प्रश्न विचारला? पकडणारा कोण आहे? पोलीस आहे. पोलीस हा वाक्यातला कर्ता आहे. कर्ता आहे आपल्या. काय आहे? कर्ता. मित्रांनो लक्षात ठेव, पोलीस हा शुद्ध शब्द बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलाय. पोलीसची वेलांटी किती आहे रे? दुसरी आहे बघ. दुसरी आहे तो, पहिली वेलांटी नाहीये. व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. पोलीस हा दुसरी वेलांटी शब्द आहे. दुसरी वेलांटीचा आहे, नॉट पहिली. पहिली नाही आहे वेलांटी. मित्रांनो बघा पकडणारं कोण होतं? पोलीस होतं. पोलीस हा वाक्यातला आपल्या काय होता रे? कर्ता होता बघा रे. कर्ता होता. आता तसंच आपल्याला सेम दुसऱ्या वाक्यातला कर्ता ओळखायचा आहे. पहिल्यांदा एकरी क्रियापदामधला आपल्याला कर्ता ओळखायचा बघा रे. राम आंबा खातो. ते एकरी क्रियापद आहे मित्रांनो. एकरी क्रियापदामधला आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. बघा राम आंबा. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला काय? नाही झाला. वाक्याचा अर्थ कोण पूर्ण करतंय? खातो हे क्रियापद करते. मग या क्रियापदामध्ये बघा रे, खातो या क्रियापदामध्ये दोन गोष्टी येतात. पहिल्यांदा कोण आहे रे? धातू. नंतर कोण आहे रे? प्रत्यय. धातू कोण आहे रे? खा धातू आहे बघा. खा. तर नारा प्रत्यय लावा. खाणारा कोण असं जर तुम्ही विचारला तर कोण मिळणार आहे? राम मिळणार आहे. वाक्यातला कर्ता कोण झाला? राम झाला वगैरे. राम झाला. राम हा वाक्यातला कोण आहे रे? कर्ता आहे वगैरे. कर्ता आहे. राम कुणाचा समानार्थी शब्द आहे वगैरे? जानकी वर. त्यानंतर वगैरे जानकी वर असेल येते पूर्णपणे. नंतर सीतापती येते. त्यानंतर तुम्ही जर बघितला तर रामासाठी कोणकोणते शब्द समानार्थी येतं? सीतापती आहे म्हणजे सीतेचा पती कोण होणार आहे? राम होता वगैरे. राम होता. असा हा रामाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर श्रीराम, राम. त्यानंतर काय रे? त्याच्यामध्ये तुम्हाला रामासाठी असे शब्द आहेत. सीतापती आहे, त्यानंतर श्रीराम आहे. असे हे रामासाठी वापरण्यात आलेले समानार्थी शब्द आहेत वगैरे. समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. पुढचं वाक्य बघा बघा. आदित्य क्रिकेट खेळतो म्हणले. काय म्हणलेलं आहे? आदित्य क्रिकेट खेळतो. या वाक्यातलं क्रियापद कोण आहे रे? खेळतो आहे बघा. मग खेळतो हे क्रियापद आहे. क्रियापदामधला धातू कोण आहे रे? मग खेळ धातू आहे बरे. खेळ धातू आहे. त्याला नारा प्रत्यय लावा आणि कोणी प्रश्न विचारा. खेळणारा कोण असं जर विचारलं तुम्ही तर उत्तर मिळणार आहे तुम्हाला आदित्य. काय मिळणार आहे रे? आदित्य. आदित्य याच्यामधली व्हॅरायटी किती आहे? दुसरी आहे. आदित्य किती आहे रे? पुढे व्हॅरायटी किती आहे? दुसरा आहे बघा. दुसरा व्याकरण दृष्ट्या शब्द द्विकित्व आहे. दुसरा आहे. आदित्य शब्द दुसरा आहे. व्हॅरायटी दुसरी आहे वगैरे. इथं चुकीचं जाईल पूर्णपणे. आदित्य शब्द आहे वगैरे. आदित्य शब्द असा बरोबर आहे. मित्रांनो आदित्य या शब्दाचा अर्थ काय रे? मग सूर्य आहे. कोण आहे? सूर्य. सूर्य मधला सुकित्व आहे. दुसरा वगैरे सूर्य. आदित्यचा अर्थ आहे सूर्य. त्यालाच म्हणायचे रवी. त्यालाच म्हणायचे भानू. त्यालाच म्हणायचे भास्कर. रवी आदित्यचा समानार्थी शब्द सविता आहे. कोण आहे? सविता. सविता म्हणजेच आदित्य आहे वगैरे. आदित्य म्हणजेच कोण आहे? सूर्य आहे. आदित्य म्हणजेच भानू आहे, भास्कर आहे. हे सगळे सूर्यासाठी वापरण्यात आलेले समानार्थी शब्द आहेत वगैरे.
पुढे बघा क्रियापद आहे पुढचं आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तुम्ही जर बघितलात जेव्हा बघा खेळताना सदूची बॅट मोडली म्हणले, क्रियापद कोण आहे परत मोडली, त्याच्यामधला धातू कोण आहे मोड, त्याला नारी प्रत्यय लावा. मोडणारी कोण, मोडणारी कोण आहे रे मग बॅट आहे बघा रे, बॅट आहे. मोडणारी कोण आहे बॅट आहे मित्रांनो. पहिल्यांदा भेट घ्यायच्या क्रियापदाची, क्रियापदातला मुख्य धातू बाजूला काढायचा आहे. मुख्य धातू कोण आहे रे मोड आहे, त्याला नारी प्रत्यय लावला. मोडणारी कोण, कोण आहे रे मग बॅट आहे. कोण आहे रे बॅट आहे बघ, बॅट आहे. बॅट हा वाक्यातला आपल्या काय रे कर्ता आहे बघा रे, कर्ता आहे. बॅट हा वाक्यातला आपल्या कोण आहे रे मग कर्ता आहे, कर्ता आहे बघा रे, कर्ता आहे. पुन्हा बघा रे बघा रे अशातलं वाक्य आहे पुढचं 5वं वाक्य मित्रांनो. त्यांचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. वाक्यातलं क्रियापदांचा बघा रे खेळला, खेळला क्रियापदामधला धातू कोणीतरी खेळते, ह्याला नारा प्रत्यय लावा आणि कोणनी प्रश्न विचारा. खेळणारा कोण असा जर तुम्ही प्रश्न केला वाक्याला तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे मुलगा. कोण आहे रे मुलगा आहे बघा. मुलगा हा वाक्यातला कोण झाला रे कर्ता झाला बघा, कर्ता झाला. हे मुलगा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोण आहे बघा. सूत म्हणजे कोण आहे मुलगा आहे. सु कितवा आहे पहिला आहे. सूतचा अर्थ आहे मुलगा आणि सुताचा अर्थ आहे मुलगी. बरोबर आहे. आत्मज म्हणजे कोण आहे मुलगा आहे बघा, आणि आत्मजा म्हणजे कोण आहे मुलगा आहे. नंदन म्हणजे कोण आहे मुलगा आहे. नंदिनी म्हणजे कोण आहे मुलगी आहे. मित्रांनो देण्यात भाषे शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात बघा. मुलासाठी समानार्थी शब्द कोणते मग सूत, आत्मज, नंदन हे काय येतं मुलासाठी वापरण्यात आलेले शब्द आहे बघा रे. पुत्र, पुत्र नाही रे काय आहे पुत्र आहे बघा. पुत्र, पुत्र, सूत, आत्मज आणि नंदन हे काय आहेत मुलासाठी समानार्थी शब्द आहे बघा रे, मुलासाठी. मग तुम्ही जर मुलीसाठी विचारलं तर पुत्रचं काय होईल पुत्री, सूतचं काय होईल सुता, आत्मजचं काय होईल आत्मजा, नंदनचं काय होईल नंदिनी. असं हे विरुद्धार्थी शब्द त्याचे पूर्णपणे किंवा मुलीसाठी वापरण्यात आलेले शब्द आहेत बघा मित्रांनो. चला पुढचं वाक्य वगैरे अर्जुनला मासा दिसला. वाक्यातलं क्रियापद कोण आहे रे बघा दिसला. दिसला या क्रियापदामधला धातू कोण आहे दिस, याला नारा प्रत्यय लावा. दिसणारा कोण असा प्रश्न विचारतो बघा रे. दिसणारा कोण, मग दिसणारा कोण आहे रे अर्जुन आहे का नाही. दिसणारा कोण मासा. मासा हा वाक्यातला कोण आहे कर्ता आहे, कर्ता बघा रे कर्ता आहे. मासा हा वाक्यातला कर्ता आहे बघा रे, अर्जुन नाही. दिसणारा कोण आहे रे मासा. हे दादांनो दिसले का तुम्हाला आता गाणं आठवलं तुम्हाला. दिसला या क्रियापदातून कोणतं गाणं रे दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला. कुणाच्या गालात बघून हसायचं नाही बरोबर. दिसणारा कोण आहे मग मासा आहे. आता या मास्यावरून परीक्षेमध्ये एक प्रश्न येतो जिचे डोळे ध्यानात ठेव मी काय म्हणले प्रश्न गाव. जिचे डोळे माशासारखे दिसतात तिला काय म्हणायचं आहे जिचे डोळे माशासारखे दिसतात तिला म्हणायचं आहे मीनाक्षी. काय म्हणायचंय मीनाक्षी. परंतु कुणाच्या डोळ्यात डोळे घालून तू बघू नकोस कळलं नाही. मग काय डोळे माशासारखे डोळे असणारी कोण आहे मीनाक्षी आहे. आणि हरणासारखे डोळे असणारी कोण असते रे मृग नयन असते. कोण असते मृग नयन असते. परीक्षेमध्ये प्रश्न होतो जिचे डोळे हरणासारखे आहेत तिला काय म्हणतात तर तिला मृग नयन म्हणतात. आणि जिचे डोळे माशासारखे आहेत तिला काय म्हणतात तर तिला मीनाक्षी म्हणायचे. काय म्हणायचं मीनाक्षी कळलं काय. माशासारखे डोळे मीनाक्षी, हरणासारखे डोळे मृगनयन. परंतु कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे नाही. हे देण्यात ठेव आपल्याला भरती व्हायचं आहे. पुढचा प्रश्न बघा रे बघा. पुढचा प्रश्न आहे राजाला मुकुट शोभतो. शोभतो हे क्रियापद आहे. मग क्रियापदामधला धातू कोण आहे रे शोभ, ह्याला प्रत्यय लावणारे. शोभणारे कोण किंवा शोभणार कोण जरी बघा तुम्ही तर मुकुट आहे. कोण आहे रे मुकुट. मुकुट हा वाक्याचा कोण आहे रे कर्ता आहे बघा कर्ता. शोभणार कोण आहे रे मुकुट आहे. पहिल्यांदा तू भेट घ्यायची आहे क्रियापदाची. क्रियापदामधला धातू बाहेर काढायचा, त्याला नारा, नारी, नारे आणि कोणनी प्रश्न विचारायचा. तुला वाक्यातलं काय मिळतं रे कर्ता मिळतं बघ कर्ता मिळतं. मग शोभणारे कोण मुकुट आहे. मुकुट, मुकुट हा वाक्यातला कोण आहे रे कर्ता झाला बघा. मला सांगा राजाचा समावेश काय रे नृप म्हणजे कोण आहे
राजा बघ, नृप म्हणजे ना राजा आहे, भूपती म्हणजे कोण आहे रे, राजा आहे, राजा. नृप म्हणजे राजा आहे, भूपती म्हणजे राजा आहे, भूपेंद्र म्हणजे राजा आहे, नरेंद्र म्हणजे राजा आहे. एवढे सगळे राजाला समानार्थी शब्द आहे. नरेंद्र म्हणजे सुद्धा कोण आहे, राजा आहे बघ. नरेंद्र म्हणजे कोण आहे, राजा आहे, नरेंद्र मोदी नाही. नरेंद्र म्हणजे राजा आहे, नृप म्हणजे राजा आहे, भूपती म्हणजे कोण आहे रे, राजा आहे बघ. एवढे सारे शब्द कोणासाठी आहेत रे, राजासाठी बघ, राजासाठी. चला मित्रांनो, आता बघा, जयश्रीला गरम दूध आवडते म्हणले. जयश्रीला गरम दूध आवडते, तिला थंड जमतंय का, नाही, तिला गरमच पाहिजे. मोठी नखरेवाली जयश्री बघ. क्रियापद कोण आहे, आवडते. त्यातला धातू कोण आहे रे मग, आवड. पहिल्यांदा भेट घ्यायची क्रियापदाची, त्यातला काय बाहेर काढायचा आहे, धातू. त्या धातूला नारा, नारी, नारे यापैकी योग्य प्रत्यय जोडायचा आणि कोणी प्रश्न विचारायचा. आवड धातू आहे, मी म्हणलं आवडणारे कोण असं विचारलं तर उत्तर मिळणार आहे आवडणारं कोण आहे, दूध आहे बघा. दूध हा वाक्यातला कर्ता आहे. कोण आहे, दूध हा वाक्यातला कर्ता आहे बघा. दुधाचे समानार्थी शब्द कोण आहे वगैरे, क्षीर म्हणजे कोण आहे, दूध आहे. क्षीर म्हणजे दूध आहे. नंतर आहे वगैरे दुग्ध म्हणजे कोण आहे, दूध आहे. पय, क्षीर, दुग्ध. पय म्हणजे सुद्धा दूध आहे बघा. पैचे दोन अर्थ आहेत. पैचा अर्थ पाणी पण होते आणि पैचा अर्थ दूध सुद्धा होते बघा. दुधाचे समानार्थी शब्द क्षीर आहे, दुग्ध आहे, पय आहे. आणि दूध हा वाक्यातला कोण मिळाला आपल्याला, कर्ता मिळाला बघा, कर्ता मिळालाय. पुढचं वाक्य बघा मित्रांनो, पुढचं वाक्य आहे श्रावणीला थंडी वाजते. मित्रा, वाक्यातला कर्ता ओळखताना तुला कुणाची भेट घ्यायच्या पहिल्यांदा ध्यानात ठेव. तू उद्या जर मामाच्या गावाला गेलास तर पहिली भेट कुणाची घ्यायची, मामाचीच घ्यायची. मामाच्या पुरीची पहिली भेट घ्यायची नाही, पहिली भेट कुणाची घ्यायची आहे. तसं वाक्यातला कर्ता ओळखताना पहिल्यांदा भेट घ्यायची कुणाची, क्रियापदाची. क्रियापदामधला कोण बाहेर काढायचा रे, धातू बाहेर काढायचा आहे. धातू कुठं असतो, क्रियापदाच्या अगोदर असतो. वाजते या क्रियापदामधला धातू कोण आहे, वाज आहे. त्याला वाज लावल्यावर नारी प्रत्यय लावा. वाजणारी कोण आहे, थंडी आहे, थंडी. वाक्यातला कर्ता कोण झाला रे, थंडी आहे मित्रांनो, थंडी. थंडी हा वाक्यातला आपल्या कर्ता आहे बघा रे, कर्ता आहे. चला दुसरं वाक्य बघायला, परीला आईस्क्रीम आवडते आहे. परी मोठी नखरेवाली आहे, तिला सारखं आईस्क्रीम आवडले आहे. काय आवडले रे, आईस्क्रीम आवडते बघा. आवडते हे वाक्यातलं कोण आहे रे, क्रियापद आहे बघा. ह्याच्यामधला धातू कोण आहे रे, आवड. राहणारे प्रत्यय लावा. आवडणारे कोण किंवा आवडणार कोण, कोण आहे रे, आईस्क्रीम आहे. कोण आहे रे, आईस्क्रीम आहे बघ. आईस्क्रीम हा वाक्यातला कोण झाला रे, मग कर्ता झाला बघा रे, कर्ता झालेला आहे. कर्ता वाक्यातला कर्ता आहे मित्रांनो, आईस्क्रीम. चला, मला चंद्र दिसला म्हणजे वगैरे, दिसला. दिसला हा वाक्यातला कोण आहे रे, क्रियापद आहे. त्यातला धातू कोण आहे, दिस आहे. मग याला नारे प्रत्यय लावा किंवा नारा प्रत्यय लावा. दिसणारे कोण असा प्रश्न केला तर काय म्हणते रे, चंद्र. चंद्र हा वाक्यातला कोण आहे रे, कर्ता आहे बघा. दिसणार कोण आहे, मग चंद्र आहे मित्रांनो, चंद्र. मग चंद्र कुणाचा समावेश आहे रे, सुधाकरचा अर्थ कोण आहे, चंद्र आहे बघा रे. हिंदू म्हणजे कोण आहे रे, चंद्र आहे बघा. इंदू, सुधाकर हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो, बरोबर आहे. भास्कर म्हणजे सूर्य आहे आणि सुधाकर म्हणजे कोण आहे रे, चंद्र आहे बघा, चंद्र आहे. चंद्र हा वाक्यातला कोण आहे आपल्या, कर्ता आहे मित्रांनो. हे मित्रा, चंद्राचे दोन वेगवेगळे अर्थ येतात गोष्टीमध्ये कधी कधी, किंवा मुलं काही याच्यामध्ये चंद्राला दोन अर्थाने वापरलेला आहे. कधी कधी असं होतं, चंद्र म्हणजे आपल्या आभाळामध्ये चंद्र असतो, संध्याकाळी निघतो तो एक चंद्र असतो. आणि असं गमतीला आपण कधी म्हणतो, शेजारच्या खिडकीकडे पाहून बंडू म्हणाला मला चंद्र दिसला. तेव्हा ती बंड्या जो बघायला खिडकीकडं, तो चंद्र वेगळा आहे. तो चंद्र म्हणजे एखाद्या मुलीबद्दल वापरलेला शब्द आहे बघा. चंद्र हा सुंदरतेचं प्रतीक आहे. सुंदरतेचं प्रतीक मुलीसाठी वापरलेलं आहे, म्हणून चंद्र मुलीसाठी सुद्धा कधी कधी शब्द वापरला जातो. ध्यानावर बघा, दिसणारा कोण आहे मग, चंद्र आहे बघा, चंद्र, चंद्र. चला रे, आई स्वयंपाक करते असं वाक्य चालू आहे. आई स्वयंपाक करते. मला सांग मित्रा, वाक्यातलं क्रियापद कोण आहे वगैरे, पहिल्यांदा करते आहे. त्याच्यामधला धातू कोण आहे रे, कर आहे. तिला नारी प्रत्यय लाव. करणारी कोण असा प्रश्न केला तर कोण मिळाले रे, आई. आई मिळाला आहे. आई हा वाक्यातला कोण आहे, मग करता आहे वगैरे, करता आहे. आईचा समानार्थी शब्द कोण आहे रे, माऊली आहे बघ. माऊली म्हणजे कोण आहे रे, आई आहे. जननी आहे. जननी म्हणजे कोण आहे रे, आई आहे बघ. माता आहे, जननी म्हणजे आई आहे. जनक म्हणजे कोण आहे रे, वडील आहे, वडील आहेत.
अशा प्रकारचा वाक्यातला कर्ता कसा मित्रांनो, भास्कर सूर्यनमस्कार काढतो. क्रियापद कोण आहे वाक्यातलं, काढतो. धातू कोण आहे, काढ, त्याला नारा प्रत्यय लावा. काढणारा कोण असा प्रश्न केला की तुम्हाला उत्तर मिळणार आहे भास्कर. भाधिकर बरोबर काय म्हणतोय, भास्कर म्हणतोय. बघा भास्कर हा शब्द वाक्यातला कोण आहे रे, कर्ता आहे. मग भास्कर हा वाक्याचा अर्थ काय रे, सूर्य आहे. बघा भास्करचा अर्थ आहे सूर्य. सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजेच रवी, रवी म्हणजेच भानू, भानू म्हणजेच भास्कर, भास्कर म्हणजेच आदित्य. हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. मित्रा पहिल्यांदा ध्यानात ठेव, वाक्यामध्ये जर एकेरी क्रियापद असेल तर एकेरी क्रियापदामधला आपण कर्ता ओळखायला शिकलो. पुन्हा एकदा सांगतो बघ, पहिल्यांदा जर वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल किंवा एकेरी क्रियापद असेल तर तुला पहिल्यांदा काम काय करायचंय, एकेरी क्रियापदामधला पहिल्यांदा भेट कुणाची घ्यायची आहे, क्रियापदाची घ्यायची आहे. क्रियापदामधला बाहेर कोण काढायचं रे, धातू काढायचा आहे. त्या धातूला नारा, नारी, नारे यापैकी योग्य प्रत्यय जोडायचा आहे. नारा कधी जोडायचा रे, पुल्लिंगी भाग असेल तर. नारी कधी जोडायचंय, स्त्रीलिंगी भाग असेल तर. आणि नारे कधी जोडायचं रे, नपुंसकलिंगी किंवा अनेक वचनी भाग असेल तर नारे जोडायचंय. आणि याला कोणी प्रश्न विचारायचा, काय विचारणार आहे, कोणी प्रश्न. तुम्हाला वाक्यातला काय मिळेल रे, कर्ता मिळणार आहे. पुन्हा एकदा बघा, पहिल्यांदा क्रियापदाची बेरीज घ्यायची. क्रियापदामधला धातू बाहेर काढायचा. त्या धातूला पुल्लिंगी भाग असेल तर नारा जोडायचं, स्त्रीलिंगी असेल तर नारी, आणि नपुंसकलिंगी असेल किंवा अनेक वचने असेल तर नारे. आणि ह्याला कोणी प्रश्न विचारायचा, वाक्यातला काय मिळेल, कर्ता मिळेल. पहिल्यांदा क्रियापदाची बेरीज घ्यायची. क्रियापदामधला धातू काढायचा. त्या धातूला नारा, नारी, नारे यापैकी योग्य प्रत्यय जोडायचा आणि त्याला कोणी प्रश्न विचारायचा. तुला वाक्यातला काय मिळणार, त्या कर्ता मिळणार. काय मिळणार आहे, कर्ता. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये अशा प्रकारे आपण वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा एकच क्रियापद येतं त्यावेळेस वाक्यातला आपण कर्ता कर्मचा कसा ओळखायचा हे आपण जाणून घेतलेलं आहे. नेमकं कर्ता या घटकावरती आणि कर्म या घटकावरती बरेचसे मराठी चॅप्टर अवलंबून आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच एकेरी क्रियापदाला आपण कर्ता ओळखायला शिकलो. आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपण दुहेरी क्रियापदातला कर्ता ओळखायला शिकणार आहोत. नंतर आपण कर्म ओळखायला शिकणार आहोत. असे वेगवेगळे व्हिडिओ आपण आता रोजच्या रोज आपल्या युट्यूब चॅनलला आपण सोडणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.